नर्मदे हर. तर नर्मदा मैयाच्या परिक्रमेत आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण जे आहे ते लूटमारीचं ठिकाण आहे. इथे पहिली लूटमार होत होती. ही चारी बाजूनी डोंगर आहे. हे बघू शकता इथे असं हे चारी बाजूनी डोंगर आहेत. डोंगरच डोंगर. आणि अशा ठिकाणी पहिले हे कुली गाव आहे. या कुली गावामध्ये लूटमार व्हायची. ही लूटमार अशी व्हायची की संन्यासी साधू जो कोणी परिक्रमावासी आहे त्याच्याकडून त्याचं सगळं सामान काढून घेतलं जायचं. फक्त लंगोट ठेवला जायचा आणि त्याला पुढे दिलं जायचं. कारण परिस्थिती त्यावेळेस अशी होती. पण आता अशी काही घटना घडत नाही या ठिकाणी. नर्मदे. आणि या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की फक्त चालता येत होतं, श्वासही घेता येत नव्हता. त्याच्यामुळं काही बोलता आलं नाही. हे बघू शकता डोंगर. एक झालं की एक डोंगर पार करावा लागतो. पण परिस्थिती अशी होती की श्वासही घेता येत नव्हता. आणि हे बघू शकता आपल्या हिंदुस्थान भारत मातेचं जे प्रकृती आहे ते इथे दिसते नर्मदा मैयात. खूप छान असं हे ठिकाण होतं. खूप छान वाटलं इथं. भारत मातेची जी आपला नकाशा आहे पूर्ण भारत देशाचा, त्याचं दर्शन तुम्ही अजून एकदा बघू शकता कसं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर एक मैया जी आहे ती नर्मदा मैयात विलीन होती. तर त्यासाठी आम्हाला नावेचा सहारा घ्यावा लागला आणि नावेमधून ती मैया पार करावं लागली. लखनगिरी महाराजांच्या आश्रमावर जाण्यासाठी नावेत बसून एक नर्मदा मैया जी मैया मिळते ती पार करण्यासाठी नावेचा सहारा घ्यावा लागतो. कारण पुढं खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि मध्येच ती खूप मोठी मैया आहे. आणि पुढे इथं बघू शकता हे आहे लखनगिरी महाराज यांचं समाधीस्थळ. शूलपाणी सम्राट म्हणून त्यांना ओळखतात. खूप ख्याती आहे. पाठीमागे जी लूटमार त्यांनीच बंद केलेली आहे असे लखनगिरी महाराज.